मित्रांनो, बॉलिवूडमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या आपण ऐकतो, पण काही कथा अशा असतात ज्या काळजाला भिडतात. आज आपण एका अशा लिजंडबद्दल बोलणार आहोत ज्याच्या अभिनयाचे तर अख्खं महाराष्ट्र चाहते होतं. पण त्यांचं खरं व्यक्तिमत्व काय होतं हे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये उलगडलं होतं. हो, आपण बोलतोय जुबली स्टार दादा कोंडके यांच्याबद्दल. हा किस्सा आहे आगे की सोच या चित्रपटाच्या शूटिंग वेळचा, जेव्हा पहिल्यांदा शक्ती कपूर दादांसोबत काम करत होते. शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं. शक्ती कपूर यांनी पाहिलं की इतका मोठा सुपरस्टार असूनही ज्यांचे चित्रपट लागोपाठ सिल्वर जुबली करायचे ते दादा किती साधेपणाने राहतात. शूटिंगच्या दरम्यान शक्ती कपूर यांनी सहज दादांना विचारलं, दादा, तुमच्या या फार्म हाऊसचा एरिया नक्की किती आहे? आता दादा कोंडके म्हणजे साधेपणाचा कळस. दादांनी शांतपणे एक हात पसरला आणि म्हणाले, तुझी नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे. हे ऐकल्यावर शक्ती कपूर यांची बोलतीच बंद झाली. इतकी अफाट संपत्ती आणि दादांच्या वागण्यात मीपणाचा लवलेशही नव्हता. शक्ती कपूर म्हणतात, त्यांनी दादांच्या वागण्यात कधीच अहंकार पाहिला नाही. फक्त संपत्तीच नाही तर दादांचे मनही खूप मोठे होते. फार्म हाऊसवर शूटिंग करताना त्यांनी सर्वांना अस्सल गावरान आणि साधे जेवण दिले. शक्ती कपूर यांनी सांगितलं की ते जेवण खाऊन मन अगदी तृप्त झालं होतं. पण दादांची खरी ओळख होती ती त्यांच्या दानशूरपणात. दररोज संध्याकाळी त्यांच्या फार्म हाऊसवर आजूबाजूच्या गावातील लोक समस्या घेऊन यायचे. दादा कधीही कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नसत. गुप्तपणे मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. इतकंच नाही तर दादा कोंडके हे असे कलाकार होते जे न घाबरता ॲडव्हान्स इन्कम टॅक्स भरून ठेवायचे, जेणेकरून कोणालाही त्यांच्यावर बोट उचलण्याची संधीसुद्धा मिळू नये. एक शिस्तबद्ध आणि जबाबदार माणूस म्हणून ते नेहमी सर्वांसाठी आदर्श होते. आजची परिस्थिती पाहता जेव्हा लोक आपल्या संपत्तीचा मोठेपणा दाखवण्यातच धन्यता मानतात, तेव्हा दादा कोंडके यांचा तो साधेपणा खूप आठवतो. शक्ती कपूर यांनी मुलाखतीत अगदी योग्य म्हटलं आहे की देवाने आता अशी माणसं बनवणं बंद केलं आहे. दादा कोंडके म्हणजे फक्त एक नट नव्हते, तर ते चालतं बोलतं विद्यापीठ होते. तुम्हाला दादा कोंडके यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. दिग्गज कलाकारांच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.